हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत सोयाबीनची अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर रेसिपी तुम्ही पूर्ण पहा, शेवटपर्यंत तुम्ही रेसिपी बघाल तर तुम्हाला रेसिपी व्यवस्थित कळेल। अजिबात व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करू नका। व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तुमच्या अतिशय फायद्याचा आहे, कारण खूपच हेल्दी अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, 250 ग्राम सोयाबीन मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते अर्धा तास। सोयाबीन अगदी छान भिजलेले आहेत, त्याचं सर्व पाणी मी इथे पिळून काढलेलं आहे। त्यानंतर मिक्सरचा जार आपल्याला घ्यायचा आहे आणि सोयाबीनचा आपल्याला किमा करून घ्यायचा आहे। अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे इथे मी सोयाबीनचा किमा करून घेतलेला आहे। तर जितके पण सोयाबीन आपण भिजवून घेतलेले आहेत त्याचा सर्व छान असा किमा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये अतिशय छान पद्धतीने त्याचा किमा आपल्याला करता येतो। तर अशा रीतीने आपल्याला पाहू शकता इतक्या प्रमाणात तुम्हाला त्याचा छान असा किमा करून घ्यायचा आहे। आणि इथे मी सर्व सोयाबीन छान असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि छान इथे किमा आपला त्याचा तयार झालेला आहे। आणि आता काय केलेलं आहे, मी 5 बटाटे घेतले आहेत, ते छान असे बॉईल करून घेतले आहेत। तर बटाटे मी इथे बॉईल केल्यानंतर आता त्याला छान असं सोलून घेत आहे। बटाटे व्यवस्थित असे छान आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि शिजवतानाच बटाटा आपल्याला अगदी सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे। तर बटाटा सॉफ्ट शिजल्याने काय होतं, आपल्याला तो व्यवस्थित क्रश करता येतो, म्हणजे बटाटा कुठे मध्ये कच्चा राहता कामा नये, इतक्या छान रीतीने आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे एक मोठी शिमला मिरची, एक छोटं गाजर घेतलेलं आहे। त्यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा मी घेतलेला आहे। कांद्याचे आपल्याला असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आणि चॉपरमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत आणि चॉपरच्या साहाय्याने आपल्याला अतिशय बारीक असं ते छान असे चॉप करून घ्यायचे आहेत। आणि या रेसिपीला अजून हेल्दी करण्यासाठी तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न देखील टाकू शकता किंवा वाटाणे तुम्ही टाकू शकता, कोबी तुम्ही टाकू शकता, तुमच्या सर्व आवडत्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर पाहू शकता चॉपरमध्ये मी अतिशय बारीक असं चॉप करून घेतलेल्या आहेत। तर इतक्या बारीक प्रमाणामध्ये आपल्याला सर्व भाज्या अशा छान चॉप करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती बारीक भाज्या आपल्या चॉप करून झालेल्या आहेत, जेणेकरून की ते अतिशय आपली रेसिपी अशी हेल्दी होणार आहे। त्यानंतर मी काय घेतलेलं आहे, क्रशर घेतलेला आहे। क्रशरच्या साहाय्याने आपल्याला बटाटा अगदी सॉफ्ट असा क्रश करून घ्यायचा आहे। त्यासाठी बटाटा अगदी सॉफ्ट शिजलेला असला ना तर पटकन क्रशरच्या साहाय्याने ते एकदम छान आणि सॉफ्ट असं क्रश आपल्याला करून घेता येतो। तर पाहू शकता बटाटा छानपैकी इथे आपला क्रश करून झालेला आहे। तर अशा रीतीने बटाटा क्रश झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो किमा करून घेतलेला आहे सोयाबीनचा, तो सर्व किमा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अशा रीतीने मी ते सर्व सोयाबीन टाकून घेत आहे। त्यानंतर गाजर, शिमला मिरची, कांदा जे काही आपण चॉप करून घेतलं आहे ते सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे मी सर्व ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही आहे, त्यामुळे मी हातानेच व्यवस्थित असं सर्व काही मिक्स करून घेत आहे आणि छान असं सॉफ्ट करून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे सगळं। त्यानंतर इथे मी 3 चमचे इथे मी बेसन पीठ घेत आहे। तर 3 चमचे आपल्याला साधारणपणे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे मैदा। तर इथे 2 चमचे मी मैदा देखील टाकून घेतलेला आहे। मैदा टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे अर्धा चमचा हळद। तर अर्धा चमच्याच्या आसपास मी इथे हळद घेतलेली आहे। 1 चमचा मी इथे मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे घेतलेली आहे जिरा पावडर। तर जिरा पावडर देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। जिरा पावडर टाकल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इकडे पेरी पेरी मसाला। तर मी पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही हवं असेल तर स्किप पण करू शकता, पण मी यासाठी टाकलेला आहे कारण पेरी पेरी मसाल्यामुळे खूप सुंदर आपली रेसिपी झालेली आहे आणि अतिशय छान अशी त्याला टेस्ट आलेली आहे। तर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे मी टाकलेला आहे थोडासा चाट मसाला आणि
आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि छान असं सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता हाताच्या साहाय्याने मी सर्व गोष्टी छान अशा मिक्स करून घेत आहे आणि व्यवस्थित असं सॉफ्ट करून घेत आहे. तर अतिशय व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी यामध्ये ॲड झालेल्या आहेत. तर अशाच प्रमाणामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी ॲड करून ही रेसिपी बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली जी रेसिपी आहे त्याची जवळजवळ इथे आपली तयारी करून झालेली आहे. तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला बारीक कोथिंबीर चिरून ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित छान असं ते बॅटर जे आहे आपलं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सॉफ्ट असं छान आपलं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. तर अशा रीतीने आपल्याला छान अशा रीतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपली पॅटी बनण्यासाठी आपलं जे बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे फ्रेंड्स, आता हे इथे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला इथे स्लरी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे मी घेतलेला आहे मैदा आणि 2 चमचे इथे मी घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी इथे ॲड करत आहे आणि ह्याची अशी पेस्टसारखी स्लरी करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने अगदी गुठळी न होता सॉफ्ट अशी आपल्याला याची स्लरी बनवून घ्यायची आहे. जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान असं मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता जोपर्यंत त्यातली गुठळ्या निघत नाहीत तोपर्यंत छान असं मी त्याला हलवून त्याची पेस्ट अशी तयार करून घेत आहे. तर अशा स्थितीने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे आपली स्लरी देखील बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता स्लरी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता इथे घ्यायची आहे शेवई. जी शेवई आपण गोड शेवई बनवतो ना ती शेवई आपल्याला घ्यायची आहे. ती छान अशी क्रश करून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी हाताने आपल्याला क्रश करून घ्यायची आहे. तर अगदी सहजरीतीने ती हाताने क्रश केली जाते. तर इथे मी क्रश करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या तळ हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे असे म्हणजे तुम्हाला हवे त्या साईजचे किंवा तुम्हाला जे हवे त्या आकाराचे तुम्हाला असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर असं त्याला चपटा असा शेप द्यायचा आहे. त्याची आपल्याला पॅटी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने मी एकाच साईजची मीडियम आकाराची पॅटी बनवून घेत आहे. तर साईज तुम्हाला लहान हवी असेल तर तुम्ही लहान बनवू शकता, मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे बनवू शकता. तर मला जे योग्य वाटलं त्या आकाराची मी इथे पॅटी बनवून घेत आहे. तर प्लेटमध्ये बसतील इतक्या पॅटी मी इथे आता बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे छान असे शेप देऊन गोल गोल आकाराची पॅटी इथे मी बनवून घेत आहे. तर इथे आपल्या पॅटी तयार झालेल्या आहेत. जितक्या प्लेटमध्ये बसल्या आहेत तितक्या पॅटी मी इथे बनवून रेडी केलेल्या आहेत. तोपर्यंत मी काय केलं आहे, पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे, डीप फ्राय करायचं नाही आहे. तर आता काय करायचं आहे, एक एक पॅटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या स्लरीमध्ये आपल्याला ती छान अशी डीप करून घ्यायची आहे आणि काट्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ती व्यवस्थित अशी उचलून आपण जी बारीक शेवई जी आपण क्रश करून घेतली होती त्यामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने व्यवस्थित असं त्या शेवईमध्ये आपल्याला ती जी पॅटी आहे ती अशी आपल्याला व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे. तर इथे मी जितके आपल्या पॅनमध्ये पॅटी बसतील तितकेच पॅटी मी इथे कोट करणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्या फ्राय करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने एक एक करून आपल्याला छान असं शेवईमध्ये कोट करून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता काटे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अतिशय सोपं जातं. तर त्यामुळे काटे चमच्याच्या साहाय्यानेच तुम्ही देखील करा आणि ही रेसिपी ना अतिशय म्हणजे मी सांगू शकत नाही इतकी हेल्दी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स. तर पाहू शकता इथे मी छान असं कोट करून घेतलेलं आहे
आणि आता आपल्याला इथे शॅलो फ्राय करायचं आहे. तर तेल तर आपलं ऑलरेडी गरम झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पॅटी पॅनमध्ये टाकता त्यावेळेस गॅसची फ्लेम तुम्हाला अगदी मीडियम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक एक अशी पॅटी तुम्हाला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता आता इथे मी 4 पॅटी इथे या पॅनमध्ये टाकून घेत आहे, जेणेकरून की आपल्याला त्या व्यवस्थित शॅलो फ्राय करता येतील. तर तुम्ही पाहू शकता. तर पॅटी इथे पॅनमध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, अर्ध्या मिनिटाने आपल्याला पॅटी उलटपलट करत आपल्याला ती शॅलो फ्राय करायची आहे. जर तुम्ही जास्त वेळ ती एक साईड जर तुम्ही फ्राय केली तर आपण जी शेवई त्याला लावून घेतली होती ती जळण्याची शक्यता असते आणि करपू नये म्हणून आपल्याला ती अर्ध्या मिनिटाला उलटपुलट म्हणजे पलटी करत राहायची आहे. तर पाहू शकता आपण इथे बनवत आहोत सोयाबीनचे कटलेट्स. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तर इतकी सुंदर ही रेसिपी होती ना. मी जेव्हा ही रेसिपी काल घरी बनवली तर सगळ्यांना इतकी आवडली की अर्धा तासाच्या आत जितके पण कटलेट्स मी केले होते तितके सगळे अर्ध्या तासाच्या आत संपले. तर अतिशय म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी म्हणजे सुपर त्याची टेस्ट झाली होती ना की अगदी नॉनव्हेजसुद्धा त्याच्यापुढे फिके पडतील. तर इतकी छान अशी, आणि जे कोणी सोयाबीन खात नसतील ना त्यांना तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून चारा, आणि जे खात असतील त्यांनी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इतक्या अप्रतिम असे सोयाबीनचे कटलेट्स तयार झाले होते ना की खरोखर तुम्ही जोपर्यंत ही रेसिपी ट्राय करणार नाही तुम्हाला कळणारच नाही की किती सुपर हिट रेसिपी झालेली आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. अतिशय क्रिस्पी, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी. तर अगदी म्हणजे जिभेवर आपल्या चव रेंगाळेल अशा रीतीची ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी फ्रेंड्स तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जितकी ही दिसायला छान दिसत आहे तितकीच खाण्यासाठी हेल्दी देखील आहे. तर सोयाबीन हे अतिशय हाय प्रोटीन आहे. तर एक ग्लास दुधापेक्षा पण 100% जास्त प्रोटीन ह्यामध्ये असतं. तसंच नॉनव्हेजपेक्षाही जास्त प्रोटीन सोयाबीनमध्ये असतं. तर तुमची लेकरं जर सोयाबीन खात नसतील ना तर त्यांना तर तुम्ही नक्की आवर्जून ही रेसिपी करून द्या. त्यांना कळणार देखील नाही की तुम्ही हे सोयाबीनचे कटलेट्स केलेले आहेत. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की नक्की तुम्हाला ही रेसिपी ते परत करण्यास भाग पाडतील. आणि अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून पण करू शकता. त्यानंतर तुम्ही जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता, किंवा तुम्हाला कधी तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी तुम्ही अशी करून खाऊ शकता. किंवा कोणाचा उपवास असेल, तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत नसाल तर अशा वेळी देखील तुम्ही ही अशी रेसिपी नक्की करून बघू शकता. ही अतिशय तोंडाला चव आणणारी अशी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी हे जे कटलेट्स आहे हे तुम्ही अगदी सॉससोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता. त्याचनंतर तुम्ही अगदी मिओनीजसोबत देखील खाऊ शकता. तर पाहू शकता किती क्रिस्पी अशी झालेली आहे. तर फ्रेंड्स, मी इथे शूट करत असताना माझ्याकडून एक चूक झाली की मी ती तुम्हाला तोडून दाखवायला हवी होती, पण शूट करण्याच्या नादात ते माझ्याकडून राहून गेलं. पण अतिशय अप्रतिम असे हे कटलेट्स झाले होते. तर तुम्ही सोयाबीनचे असे हेल्दी कटलेट्स तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना देखील तुम्ही चारा, आणि जे खात नसतील त्यांना तर तुम्ही आवर्जून ही रेसिपी करून चारा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी माझी वाटली तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील, आणि त्यामुळे तुम्हाला माझ्या पुढच्या सर्व रेसिपीज देखील पाहायला मिळतील. तर इथे तयार आहेत आपले मस्त असे क्रिस्पी, छान असे टेस्टी आणि कुरकुरीत सोयाबीनचे हेल्दी कटलेट्स. तर पुन्हा भेटू.